स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला आषाढी एकादशीची कथा सांगणार आहे. आजची ही कथा आज नक्की ऐका. त्रिलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते. आषाढ महिन्याच्या शुक्ल एकादशीला पद्मा नावाने प्रसिद्ध आहे. एकादशीचे व्रत जरूर करावे. आता मी तुम्हाला एकादशीच्या पुराणातील कथा सांगणार आहोत. ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मद्धांता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्य, प्रतिज्ञा व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या असत पुत्राप्रमाणे पालन करत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे, पण कोणालाही कसलाच आदी व्याध्या नव्हत्या. त्यामुळे राजाला कशातच अन्यायाने मिळालेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करत असल्याने पुष्कळ वर्ष लोटली. एकदा राजाच्या पुनर्जन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागली व भुकेने व्याकुळ झाली. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देव यज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्र, वेदाध्यान हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. इथे पाण्यात राहायचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतात. हे भगवान विष्णू पर्जन्य रूपाचे आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. ज्यामुळे पाऊस पडेल व आमच्या आयुष्यात चाललेले असे काहीतरी करा. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नावर स्थिर आहे. सर्व भूत मात्र प्राणी अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडातून मी असे ऐकले आहे की राजाच्या आचरणामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळत नाही. तरीही प्रजेच्या हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करत आहे. राजाने असा विचार केला. बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे त्याला तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना ब्रह्मदेवाचा मानसपुत असलेले अंगिरा ऋषी दिसले. त्यांच्या आजूबाजूला 10 दिशा उजळल्या होत्या. ते जाणून दुसरा ब्रह्मदेव आहे की काय असेच वाटत होते. त्या ऋषीला पाहून राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद दिला आणि अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधानमंत्री, भंडार, देश, किल्ले, सेना, राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारली. राजाने स्वतःची कुशलता निवेदन करून राजाची कुशलता विचारली. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनींनी ते कारण सांगताच राजा म्हणाला, मुनी श्रेष्ठ, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का होवी ह्याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षम चालले व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयोग हे सर्व युगात उत्तम आहे असे मानले जाते. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे
आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करणाऱ्यांचा धर्म फक्त ब्राह्मणच आहे. असे असताना राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करत आहे. जे काम शूद्राने करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघवर्षा नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होतील. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्याला, त्या शूद्राला काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाले, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल, पाऊस पडेल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनासह या एकादशीचे व्रत कर. मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावरती त्याने पद्मा म्हणजे देवशयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णाच्या प्रजाजनांनी हे व्रत केले. राजा व त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षाव सुरू केला. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेतात पिकांनी शोभू लागली. त्याकरता पद्मा एकादशी उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदकारक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्याचप्रमाणे ब्रह्मांड पुराणात पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले.